गणेशोत्सवाचं औचित्य साधून स्वर्गीय माजी नगरसेवक मुकुंद केणी यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक 23 राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय बुधाजीनगर येथे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी नगरसेविका श्रीमती प्रमिला मुकुंद केणी आणि समाजसेवक उद्योजक मंदार केणी यांच्या पुढाकारानं प्रभागातील गणेशभक्त नागरिकांसाठी श्री गणेश प्रतिष्ठापना संपूर्ण पूजा साहित्य फक्त 21 रुपयात देण्यात आलं। या उपक्रमाचं यंदाचं हे 4थं वर्ष असून या उपक्रमास प्रभागातील गणेशभक्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। या उपक्रमाविषयी माजी विरोधी पक्षनेत्या आणि नगरसेविका श्रीमती प्रमिला केणी आणि समाजसेवक उद्योजक मुकुंद केणी यांनी अधिक माहिती दिली। तसंच गणेशभक्त नागरिकांनी यावेळी आयोजकांचे विशेष आभार मानले। साहित्य किती नेमकं वाटप करण्यात आलेलं आहे? दरवर्षीप्रमाणे आपण ह्याही वर्षी पूजेच्या सामानाचं, गणपतीच्या पूजेच्या सामानाचं वाटप करतोय। खरं म्हणजे आपण फक्त प्रभागापुरतं असतं, पण ते मर्यादित लिमिटेड असतं, त्याच्यामुळे किती काय ते सांगू शकत नाही। जेवढं आपल्याला देता येईल तेवढं आपण। कशा प्रकारची मदत होणार या सामानांची गणेश पूजनाकरिता? कशा प्रकारची मदत या साहित्यातून होणार आहे गणेश पूजनाकरिता? कोणकोणते याच्यामध्ये साहित्य आहे? याच्यामध्ये जे पूजेला, गणपतीच्या पूजेला जे सामान लागतं, सुपारी असते, दुर्वा आहे, कापूर असतो, अष्टगंध असते, कापड असतं आणि अगरबत्ती असते। म्हणजे जे पूजेला साहित्य लागतं ते पूर्ण साहित्य आपण त्याच्यामध्ये पॅक करून देतो। आणि खरं म्हणजे हे कोकणात जाणारे लोक असतात, त्यांना त्याचा उपयोग जास्त होतो। ते आपल्याकडूनच सगळं सामान घेऊन कोकणात जातात। सिंधुदुर्ग म्हणा, खेड म्हणा, मालवण म्हणा, म्हणजे आपलं साहित्य तिथपर्यंत पोहोचतं। धर्मवीर आनंद देही यांची परंपरा कायम राखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीनं श्री गणेश दर्शन स्पर्धा 2024 आयोजित केली असल्याचं शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख तथा खासदार नरेश मस्के यांनी नमूद केलंय। धर्मवीर आनंद देही यांनी सुरू केलेल्या या अभिनव स्पर्धेचं यंदाचं हे 32वं वर्ष असून त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा आस्थागायत अखंडित सुरू ठेवली आहे। सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या उत्साहाला विधायक वळण मिळावं आणि त्यातून समाज प्रबोधनाचं, हिंदुत्वाचं आणि राष्ट्रीयत्वाच्या भावना वाढीस लागाव्यात या हेतूनच या स्पर्धेचं आयोजन गेली 31 वर्ष केलं जात आहे। स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकाच्या माध्यमातून मंडळांना हातभार लावण्याचा उदात्त हेतू असून यंदा या स्पर्धेसाठी भरघोस पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत। भरघोस रकमेची पारितोषिकं देणारी ही महाराष्ट्रातील पहिली स्पर्धा असल्याचंही नरेश मस्के यांनी नमूद केलंय। श्री गणेश दर्शन स्पर्धा ठाणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे। या स्पर्धेत ठाणे शहरासाठी प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 75,000, तृतीय पारितोषिक 50,000, चतुर्थ पारितोषिक 25,000, पाचवं पारितोषिक 21,000 आणि अनुक्रमे 6 ते 10 पर्यंतची पारितोषिक 15,000ची पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे। तर 3 विशेष पारितोषिकं असून त्यांनाही 10,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह। उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास 10,000 स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट मूर्तिकार 10,000 आणि स्मृतिचिन्ह, तर उत्तेजनार्थ पारितोषिकं 15 असून 10,000 आणि स्मृतिचिन्ह पारितोषिक ठेवण्यात आले। तर आदर्श विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या मंडळास 21,000 आणि स्मृतिचिन्ह आणि उत्कृष्ट सजावटकारास 10,000 आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे। कल्याण शहर सजावटीसाठी प्रथम पारितोषिक 25,000 देण्यात येणार आहे। या स्पर्धेसाठी नियम आणि अटी लागू असून धर्मादाय आयुक्त कचेरीत 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी केलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील। ठाणे जिल्ह्यातीलच गणेशोत्सव मंडळं असली पाहिजेत। देखाव्यातून हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव या गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या जातील। अनंत चतुर्दशीला विसर्जन होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवांना या स्पर्धेत भाग घेता येईल। परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम मानला जाईल आणि तो सर्वांवर बंधनकारक राहील। मंडळांची सजावट प्रथम दिवसापासूनच परिपूर्ण असली पाहिजे। परीक्षक मंडळ प्रथम दिवसापासूनच सर्वेक्षण करणार आहेत। तसंच प्रत्येक मंडळानं त्यांच्या उत्सवाच्या ठिकाणी आणि प्रवेशद्वारावर स्पर्धेचा फलक लावणं अनिवार्य आहे।
सर्व नियम आणि अटी मान्य आहेत असं गृहीत धरूनच मंडळाचे प्रवेश अर्ज स्वीकारले जातील। स्पर्धेचे प्रवेश अर्ज 9 सप्टेंबर या कालावधीत आनंद आश्रम, टेंभी नाका आणि शिवसेना शाखा किसन नगर नंबर 2 येथे उपलब्ध आहेत। तरी ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा खासदार नरेश मस्के यांनी केलं आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ 2 अवजड वाहनं उलटल्यानं घोडबंदर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। या वाहतूक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेनं वाहनं चालवत असल्यामुळे या कोंडीत आणखीनच भर पडते। नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसंच विरुद्ध दिशेनं वाहतूक करू नये असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे। ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं रसायनांनी भरलेली पोती घेऊन कंटेनर वाहतूक करत होता। या वाहनामध्ये तब्बल 35 टन वजनांची पोती होती। बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास कंटेनर पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ आला असता वाहन चालकाचं नियंत्रण सुटून कंटेनर उलटला। त्यानंतर आणखीन एक अवजड वाहन येथे उलटलं। त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही झाला। अपघातग्रस्त वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्यानं बुधवारी सकाळी 10 येथील अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून बाजूला करणं शक्य झालं नव्हतं। या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्यानं काही वाहन चालकांनी विविध मार्गांवर वाहतूक करण्यास सुरुवात केली, त्यामुळे दोन्ही मार्गांवर कोंडी झाली। वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, विरुद्ध दिशेनं वाहतूक करू नये असं आवाहन पोलिसांनी यावेळी केलं। महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सव राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीनं सन 2020-21 महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार प्रताप सरनाईक यांना प्रदान करण्यात आलाय। ही आपल्या ठाणेकरांसाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाची बाब आहे। कोरोना काळात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या गंभीर परिस्थितीचं वास्तव आमदार प्रताप सरनाईक यांनी विधान भवनात अवगत करून दिलं। या भाषणासाठी आमदार प्रताप सरनाईक यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारून अत्यंत आनंद झालाय। यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी निश्चितच नव्यानं बळ मिळेल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय। यावेळी राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। या योजनेत आता 31 ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती। तसंच 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलैपासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यास सुरुवात झाली आहे। आता शासनानं महिला व बालविकास विभागाच्या 2 सप्टेंबर या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये 31 ऑगस्ट 2024 नंतर नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे।